आज आपण करणार आहे उकडलेल्या बटाटे वड्याला आपण जी भाजी करतो ती आपण आज बघणार आहे। त्यासाठी उकडून घेतले एक 5-6 बटाटे। भाजी करण्यासाठी आपल्याला बटाट्याची चटणी करण्यासाठी आपल्याला हिरवी मिरची, कढीपत्ता, अद्रक, लसूण घेतलेले, 2 कांदे बारीक चिरून घेतले, धणे घेतलेले 1 चमचा, जिरे 1 चमचा, खोबऱ्याचे काप घेतलेले, बारीक चिरलेली कोथिंबीर। सगळ्यात आधी आता आपण कांदा फ्राय करून घेणार आहे। तेल घेऊ एक 3-4 चमचे। तेल तापलेलं आहे, मोहरी टाकून घेऊ त्यात एक अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे। जिरे मोहरी तडतडली की हिंग टाकून घेऊ पाव चमचा। कढीपत्ता टाकून घेऊ। यातच आपल्याला कांदा टाकायचा बारीक चिरलेला। कांदा छान फ्राय करून घ्यायचा, तोपर्यंत आपण एक मसाला करून घेऊ। हिरवी मिरची घ्यायची, तिखट तुमच्या आवडीनुसार किती कमी जास्त। हिरवी मिरची घेतली इथं मी। त्यातच टाकून घ्यायचंय लसूण, अद्रक काप करून घेतलेत अद्रकचे ते टाकून घेऊ। धणे 1 चमचा, अर्धा चमचा जिरे, पातळ खोबऱ्याचे काप घेतलेले ते टाकून घेऊ। तस थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, म्हणजे बटाट्याला खूप छान कलर येतो। कांदा फ्राय झालेला आहे, आता आपण जे वाटण केले ते टाकून घेऊ। हिरव्या मिरचीचं छान फ्राय करून घ्यायचं आता हे। अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची। छान मसाला फ्राय करून घ्यायचा। मिरची आपली छान फ्राय झालेली, आता बटाटा टाकून घेऊ त्यात। मीठ टाकून घेऊ आता त्यात, 1 चमचा मीठ टाकून घेणार आहे मी। एकदा फ्राय करून घेऊ। ते बटाटे जे घेतले ते टाकून घेऊ आता। हे मी मॅशरनी नंतर बारीक करणार आहे। बटाटा फ्राय करून घ्यायचा आता मिरचीमध्ये छान। मॅशरने मी याला बारीक करून घेणार आहे, म्हणजे छान एकसारखा होतो। बटाटा छान एकसारखा आपला झालेला आहे, असाच करून घ्यायचा। आपल्याला जर प्लॅटिस वगैरे करायचं असेल तर त्याच्यासाठी हा बटाटा खूप छान होतो। जाड जाड काही राहत नाही बटाटे वडा वगैरे करायला। बटाटा झालेला आहे, आता 2 मिनिटं याला वाफ देऊन घेऊ। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ याच्यावरती। 2 मिनिटं वाफ देऊन घेऊ। 1-2 मिनिटं झाले, छान वाफ बसली बटाट्याला।
बटाटा आपला खूप छान झालाय. प्लॅटिस किंवा वड्यांसाठी हा बटाटा खूप चवदार लागतो. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. आज आपण करणार आहे उलटा वडापाव. त्यासाठी ब्रेड घेतलेले. ब्रेड आपल्याला नंतर गोल अशी कट करून घ्यायचे आणि जे साईडचं आहे त्याचं पण आपल्याला ब्रेड क्रम्स लागणार आहेत. ते सुद्धा आपल्याला करून घ्यायचे. बटाट्याची चटणी मी करून घेतलेली आहे. अद्रक, लसूण, हिरवी मिरची, जिरे वगैरे वापरून छान असा बटाटा केलेला आहे. इथं बेसन घेतलेलं आहे. बेसनची थोडीशी बुंदी करून त्याची पण चटणी आपण इथं करणार आहे. पुदिन्याची करणार आहे. पुदिन्याची चटणी करणार आहे. त्याच्यासाठी घेतलेला आहे पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि बर्फ पण घेतलेला आहे. बर्फ टाकल्यामुळं चटणी खूप छान आणि हिरवीगार होती. चटणी आपण करून घेतली आहे. आता आपण पुदिन्याची चटणी आधी करणार आहे. पुदिना घेतलाय स्वच्छ धुवून, तो मिक्सरमध्ये टाकून घेऊ. दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या टाकून घेऊ. कोथिंबीर घेतलेली बारीक चिरून, ती पण टाकून घ्यायची. अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे. 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या. बर्फ घेतलेला आहे. ह्या पाण्यासहितच बर्फ टाकून घ्यायचा आहे. बर्फ टाकल्यामुळे चटणी खूप हिरवी होते. छान आता बारीक करून घेऊ. पुदिन्याची चटणी झालेली आपली, आता काढून घेऊ. ब्रेड आता आपण कट करून घेऊ. गोल अशा वाटेने किंवा एखादी असा डबा वगैरे असेल तर त्याच्याने अशी कट करून घ्यायची गोल, म्हणजे एकसारखे कट होतात. हे बघा किती असं एकदम व्यवस्थित गोल कट झाले. असेच आपल्याला करून घ्यायचे सगळे. छान असे ब्रेड कट झालेले आहेत आपले. आता हे जे ब्रेडचे उरलेले त्याचे आपण ब्रेड क्रम्स करून घ्यायचे, ते पण आपण वापरणार आहे. हे बारीक मिक्सर मध्ये फिरून घेऊ. या पद्धतीने आपल्याला ब्रेड क्रम्स आपले करून झालेले आहेत. आता पीठ आपण याच्यासाठी भिजवून घेऊ डाळीचं. 2 वाट्या डाळीचं पीठ घेतलेले. पिठामध्ये आता अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे. 1 चमचा ओवा घेतलेला आहे, तो टाकून घेऊ, चोळून टाकायचा. अगदी किंचितशी हळद टाकून घ्यायची. थोडं थोडं पाणी टाकून छान पीठ भिजून घ्यायचंय. जास्त पातळ भिजवायचं नाहीये. पीठ आपल्याला हे छान फेटून घ्यायचंय, म्हणजे वडे खूप छान होतात आपले. हलकं करून घ्यायचं पीठ. या पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचंय. एवढंच पातळ घट्ट ठेवायचंय. जास्त पातळही करायचं नाही, जास्त घट्टही नाही. सोडा टाकून घ्यायचाय. चिमूटभर सोडा टाकणार आहे मी याच्यामध्ये, जास्त पण टाकायचं नाहीये. दोन चमचे गरम तेल घेतलेले, ते टाकून घ्यायचे. त्यात आपण थोडी बुंदी सोडून घ्यायची आणि त्याची चटणी आपण करणार आहे.
असं सोडून घ्यायचं पिठाचं आणि हे छान तळून घ्यायचं. याची चटणी खूप छान होते. अगदी असं हे छान तळून घ्यायचं. याची आपल्याला चटणी करायची. छान आपले हे तळून झालेले. आता आपण याची चटणी करून घेऊ. हे आता मिक्सर मध्ये आपण बारीक करून घेऊ. लसूण टाकून घ्यायचे आपल्याला तळण्यासाठी. 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे. अर्धा चमचा जिरे. लसूण टाकून घेऊ. मीठ आपल्या पिठामध्ये आहे, जास्त टाकायचं नाही, नाहीतर चटणी खारट होती. फिरून घ्यायचे. वडापाव करण्यासाठी आपलं सगळं तयार झालेले बटाट्याची चटणी. ही लाल चटणी आता आपण करून घेतलेली, ही पण खूप छान झालेली आहे. पुदिन्याची चटणी, ब्रेड क्रम्स आणि भिजवलेलं पीठ. ब्रेडला आता आपण चटणी लावून घ्यायची. हिरवी चटणी लावून घ्यायची आधी एका साइडने. एका ब्रेडला आपल्याला लाल चटणी लावून घ्यायची. या पद्धतीने हे दोन्ही ब्रेड आपल्याला असे जॉईन करायचे आणि याच्यावर बटाट्याची भाजी आपण लावून घ्यायची. हे जे आपण केलेली आहे ती. या पद्धतीने सगळे वडे आपल्याला करून घ्यायचे. वडे आता आपण पिठामध्ये सोडून ब्रेड क्रम्स मध्ये आपल्याला हे लावून घ्यायचे. ब्रेड क्रम्स याला छान पीठ लावून घ्यायचे वड्यांना. छान पीठ लावून झाले. आता ब्रेड क्रम्स मध्ये टाकून घ्यायचा वडा. त्याच्यावर असे ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे. वडा आपल्याला तळून घ्यायचा बारीक गॅस करून. वडा आपला तळत आलेला आहे. खूप छान असा क्रिस्पी वडा झालेला आहे. दुसराही वडा आपल्याला असाच तळून घ्यायचा. ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे त्याला. तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की करून बघा. छान असा वडा तळून झालेला आहे. काढून घेऊ आता. वडे आपले खूप छान झालेले. वडा मी कट करून दाखवते. खूप क्रिस्पी झालेला आहे. हे बघा, गरम आहे खूप. वडे आपले खूप छान झालेले आहेत. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. तुम्हाला पण आवडतील.